नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपलं या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच लोकांनी कमेंट केलं की काळ्या पाण्याची शिक्षा ही काय असते. तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आजचा विषय हा खूप जबरदस्त आहे. आणि काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे साक्षात दिलेलं एक मरणच आहे. जगायचं तिथं आणि मरायचं तिथंच. म्हणजे आजपर्यंत आपण जे साधारण जेलचे एपिसोड पाहिले त्याच्यामध्ये ज्या शिक्षा नाहीत, अशा जमिनीपासून आकाशापर्यंतच्या उंचीच्या भयानक भयानक शिक्षा तुम्ही बघितलं तर माणसाच्या अंगावरती शहारे उभे राहतील अशा शिक्षा त्या ठिकाणी त्यावेळेस आपले जे क्रांतिकारी आहेत, स्वातंत्र्य सेनानी आहेत, फ्रीडम फायटर आहेत, या लोकांना या शिक्षा दिल्या गेलेल्या. मित्रांनो, आता ऍक्च्युली हा काळ्या पाण्याचा जेल कुठे आहे आणि हा कन्सेप्ट कसा तयार झाला, म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे हा इंग्रजांनी तयार केला. की भारतातल्या लोकांना ज्यावेळेस 1857चा स्वातंत्र्य विरुद्ध रणसंग्राम उठाव झाला, त्यावेळेस त्यांनी 1958ला ठरवलं की यांना इथे जेलमध्ये न ठेवता यांना अशा काही शिक्षा द्यायच्या की यांच्यापासून कुणीच प्रेरित झालं नाही पाहिजे किंवा यांच्यापर्यंत कुणी पोहोचूही शकलं नाही पाहिजे किंवा तशी काही सिस्टीमही नसते काळ्या पाण्यावाल्यांची कोणाला भेटायची वगैरे. तर मित्रांनो, हे आहे भारतापासून 1255 किलोमीटर जे अंदमान निकोबार जे बेट आहे त्यातल्या अंदमानच्या जागेवरती हे जेल बांधण्यात आलं. ते त्याचं काम सुरू झालं 1896ला आणि ते संपलं 1910ला. आता हे जेलचं काम कोणी केलं, हे काही इंग्रजांनी केलेलं नाही. तर याच्यासाठी सर्व त्यांनी भारत देशातून म्हणजे कलकत्ता वेस्ट बेंगॉल मार्गे जेवढे काही कैदी घेऊन येता येईल तिथे त्या उड्यांना घेऊन आले आणि हा जेल तिथे त्या ठिकाणी त्यांनी तयार केला. तर चला आपण पाहूया, काय आपल्याकडे फोटो आहेत तर आपण त्या माध्यमातून जरा त्याची माहिती पाहूया. मित्रांनो, हा पहा सेल्युलर जेल, म्हणजेच यालाच काळ्या पाण्याची शिक्षाची जेल म्हणतात. हे पाहू शकता, हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे आणि हे जेल पाहायला 30 रुपये तिकीट आहे प्रत्येकी. ह्याच्यामध्ये लाईट शो पण होतात संध्याकाळीचे आणि त्याच्यामध्ये नशिरुद्दीन शाह, परेश रावल यांच्या आवाजामध्ये जे आपले फ्रीडम फायटर आहेत त्यांची माहिती या ठिकाणी सांगितली जाते. हे बघा मित्रांनो, हे जे लाल दिसतंय तुम्हाला, हे 7 विंग्ज आहेत हे पूर्ण. याच्यामध्ये टोटल 693 सेल्स आहेत. या ठिकाणी लाईट शो होतात रात्रीचे 5:30, 6:30 आणि 7:30 वाजता. तर हे ऑनलाईन बुकिंग आहे आणि अशा ह्या 693 सेल्स आहेत. त्याच्यामध्ये एक 13x8ची आहे, तर ते आपण पाहूयाच. आणि हे आहे मित्रांनो वर्कशॉप, जेलमधील वर्कशॉप. इथे जी शिक्षा होते त्यावेळेस याच्या आतमध्ये आणि त्या ठिकाणी आपल्या फ्रीडम फायटर कडून या वर्कशॉपमध्ये जीव घेणी कामं करून घेतली जायची. म्हणजे तुम्ही जर ही कामं पाहिले तर मित्रांनो, काळीच पिळून टाकणारी कामं आहेत. की आज आपण जे स्वतंत्र झालेलो आहोत या त्यांचं खूप या ठिकाणी रक्त सांडलेलं आहे आणि यांच्यामुळेच आपण आज या ठिकाणी स्वातंत्र्य झालेलो आहे. तर बघूया आपण त्यांना काय नरक यातना आणि काय शिक्षा दिलेल्या त्या मरण यातना यांनी कशा सोसलेल्या आहेत. त्यामुळे यांचे तर आपण सतशः आभारी आहोत, त्यांना सॅल्यूट आहे आपला. तर चला बघूया आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी काय काय त्रास सहन केला आतमध्ये, कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना वागणूक मिळालेली आहे. हे पहा, हा आहे लोखंडी घाणा. पूर्वी काय व्हायचं, लाकडाच्या घाण्यावरती बैल झोपली जायची, परंतु या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे आपल्या फ्रीडम फायटरला या ठिकाणी झोपायचे आणि त्यांच्याकडून सकाळी 6ला झोपायचे आणि 4 तास तर यांना लगेचच झोपलेलं असायचं. त्यानंतर काहीतरी कसल्या तरी 2 रोट्या यायच्या. जेवणाचं तर आपण पाहूच पुढे सविस्तर, पण सुरुवातीचे 4 तास तर तुम्हाला इथं 6 ते 10 या ठिकाणी झुंपलं जायचं. हे पहा, या ठिकाणी फक्त ते आपल्या स्वातंत्र्य वीरांना एक टॉवेल दिला जायचा, कारण इथं खूप त्रास दिला जायचा. आणि असं झोपून या ठिकाणी दिवसाचं 14 लिटर तेल तुमच्याकडून काढलं जायचं खोबऱ्याचं. तर सावरकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, माझा आजीवन कारावास जो आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ज्यावेळेस त्यांना ते नारळाच्या शिरा काढायला लावल्या होत्या ज्याच्यापासून ते ड्रेस शिवायचे, त्यावेळेस त्यांच्या हातातून रक्ताच्या धारा येत होत्या.
आणि ह्याच्यात सर्वसामान्य माणसाला ते ते 4 पाऊंड काढायला लावायचे, परंतु सर्वसामान्य माणसाला त्यातून पावशेर सुद्धा शिरा निघत नव्हते. म्हणजे आपण ज्या शेंड्या म्हणतो नारळाच्या, त्या प्रत्येकी एक 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 बाजूला काढायला लावायचे. एक काही ग्रुप असे होते आपले जे फ्रीडम फायटरचे, ते वरचं फक्त जे छिलक आहे ते काढायचे आणि नंतर नारळ चोरले म्हणून सुद्धा वरून हे इंग्रज लोक, वार्डन, पठाण हे लोक खूप शिक्षा द्यायचे या ठिकाणी. हे याला फार टिकटिका म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचे पाय बांधले जायचे, कमरेला पट्टा असायचा, हात वरती बांधले असायचे आणि मागून पहा हे जे वॉर्डन आहेत ते खूप पट्ट्याने मारायचे इतर कायद्यांना तिथे घेऊन, म्हणजे त्यांच्याही मनात अशी भीती बसावी म्हणून, आणि खूप भयानक अशी शिक्षा द्यायची. आणि या ठिकाणी ज्यावेळेस घाण्याला झोपलं जायचं त्यावेळेस जरी त्यांना लघवीला लागली तरी सुद्धा सोडलं जात नव्हतं, किंवा टॉयलेटला लागले म्हणजे आपण संडासला म्हणू शकतो, जरी लागली तरी सोडत नव्हते. त्या घाण्याला झोपता झोपताच लघवी व्हायची आणि आपली स्टूल सुद्धा म्हणजे संडास सुद्धा तशीच व्हायची. आणि ते झाल्यानंतर सुद्धा पुन्हा शिक्षा मिळायची आणि त्यांच्याकडूनच तिथं सगळं साफसूफ करून घेतलं जायचं. म्हणजे असा खूप भयानक असा त्रास द्यायचे. आणि दिवसातून फक्त 3च वेळेस, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, लघवीला आणि जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी नेलं जायचं. बाकी रात्री नंतर पूर्ण रात्र तुम्हाला काही जरी किती जरी ओरडले तरी तिथं कोणीही येत नव्हतं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या वीरांना त्रास दिलेला आहे. आणि जुनी जी आपली जाती आहेत त्याच्यावरती 40-40 किलो या ठिकाणी दळण दळायला लावायचे. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी आपल्या क्रांतीवीरांचा छळ या ठिकाणी इंग्रजांनी केलेला आहे. आणि कोठा जर पूर्ण झाला नाही तेलाचा 14 लिटर तर रात्रभर त्यांना ते करायला लावायचे. आणि त्याच्यातून जर पडले तरी मारायचे, आजारी असले तरी मारायचे. म्हणजे इतकी भयानक शिक्षा देत होते. त्यांना कुठलंही या ठिकाणी म्हणजे मेडिकल फॅसिलिटी देत नव्हते, फक्त त्या हंटरने फोडून काढायचे. हा खूप विचित्र प्रकार आहे मित्रांनो. या ठिकाणी असं स्वातंत्र्यवीरांना बांधून ठेवलं जायचं. दिवस दिवस, 2-2 दिवस, 3-3 दिवस नाही, 7-7 दिवस असं उभं बांधून ठेवलं जायचं. म्हणजे त्यांना गुडघे पण वाकवता येत नव्हते, पाय सुद्धा हलवता येत नव्हते. इतक्या पद्धतीने या ठिकाणी अन्याय केला जायचा. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं. बघा, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते फुकट नाही मिळालेलं. हे आहे मित्रांनो फाशीघर. या ठिकाणी ॲट अ टाइम 3 लोकांना फाशी दिली जायची. असं हे पहिल्यापासूनच बंदिस्त असं फाशीघर आहे. ज्यावेळी मार्च 1858 आणि मार्च 1857 आणि एप्रिल 1858, म्हणजे तोच एक मला वाटतं साधारणतः मार्च 1858 आणि एप्रिल 1858 हा 1-1.5 महिन्याचा पिरियड होता. ज्यावेळेस वायपर आयलंड जे आहे तिथे वस्ती टाईप असं जेल बनवलेलं होतं. तर तिथून आपले बरेचसे स्वातंत्र्य सैनिक ते पळाले होते. त्याच्यातल्या जवळजवळ 2800 जणांना पकडलं होतं आणि त्यातल्या 600 जणांना फाशी दिली होती. तर काही समुद्रात बुडून मेले होते. तर काहींना जे का ठिकाणाहून समुद्र होता आणि दुसऱ्या ठिकाणावरून जंगल होतं त्याच्यामध्ये बाकीचे आदिवासींनी त्यांना मारलं असावं. म्हणजे ते पळून सुद्धा कुठं जाऊ शकले नाही. आणि त्यावेळेस काही अंदमानचं काही जेलचं प्लॅनिंग नव्हतं. मग त्याच्यानंतर हे अंदमानचं जेल या ठिकाणी चालू झालेलं आहे. ही पहा 13x8ची एक रूम, याच्यात लाईट वगैरे काही नसते. दिवस रात्र म्हणजे अंधारच असतो. या ठिकाणी रात्रीचे विंचू वगैरे चावायचे, बरेच काही काही या ठिकाणी त्यांना त्रास व्हायचा, मरणाचे डास चावायचे. परंतु कुठली की हो की न चूक करता या ठिकाणी आपल्या वीरांनी आपलं जीवन इथे या ठिकाणी भारतासाठी दान केलंच असं म्हणावं लागेल. अशातच सावरकर लिहितात की सकाळी भाताची गंजी यायची, त्यात आळ्या पडलेल्या असायच्या, ते डोळे उघडून तर खाऊच शकत नव्हते कोणी. रोटीत किडे असायचे, कधीचे ते गोदाम भरलेले असायचे. आणि डाळीचा रस्सा तर पावसाळ्याच्या गटारीच्या पाण्यासारखं असायचं. भाजी जंगलातून ते घास कापून आणायचे, त्यात सापाचे तुकडे सुद्धा कधी कधी निघायचे. त्यावेळेस ते जेलचे वॉर्डन म्हणायचे की हे खाल्ल्याने काही कोणी मरत नाही, हेच खा आणि हेच खावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने तिथं भयंकर मरण यातनं सहन करावं लागलं होतं आपल्या
वीरांना सुद्धा. आता या ठिकाणी सावरकर सुद्धा होते आपले, पाहूया आपण. हे पहा सावरकरांची कोठी. इथे या ठिकाणी आपल्या सावरकरांना 2 दरवाजे बसवले होते, कारण ज्यावेळेस ते लंडनवरून त्यांना आणलं जात होतं त्यावेळेस त्यांनी फ्रान्सला त्या टॉयलेटच्या पोर्ट होलमधून समुद्रातून पोहून निघून गेले होते. त्यानंतर इथे सुद्धा ते जाऊ शकतात म्हणून त्यांना या ठिकाणी डबल डोर केलं होतं, आतमध्ये एक बाहेर एक, की ते कुठे निघून पळून जाऊ नये म्हणून. इथेच त्यांनी पुस्तक पण लिहिलं, मेरा आजीवन कारावास. बऱ्याच कविता सुद्धा या ठिकाणी त्यांनी लिहिल्या आणि त्या लिहिल्या जात होत्या भिंतीवरती एका झाडाच्या काट्याने. त्या दरवर्षी पेंट व्हायच्या, किती वेळा पुसल्या गेल्या, त्यांनी किती वेळा आठवल्या आणि किती कविता विसरून गेले. अशा या आपल्या क्रांतीवीरांना तर खरोखर कोटी कोटी प्रणाम आहेत. हे मित्रांनो, एक मातीचं भांड आहे. रात्री जर त्या सेलमध्ये लघवीला लागली तर याच्यातच लघवी करायची. बाकी आतमध्ये पाण्याची किंवा संडासला किंवा टॉयलेटची कुठलीही काहीही सोय नव्हती. एखाद्याला जरी रात्री लागली, कितीही ओरडलं तरी कुणीही त्याच्याकडे लक्ष न देत होते. उलट जर त्यांनी आतमध्येच तिथंच जर टॉयलेट केली तर सकाळी येऊन त्यांना साफ करायला लावून खूप मार द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीचं जीवन या ठिकाणी आपल्या वीरांनी जगलेलं आहे. हे आहेत आपले सान्याल, जे काकोरी कटामध्ये जी रेल सरकारी जे धन लुटलं गेलं होतं त्याच्यामध्ये 4 लोकांना फाशी दिली, त्याच्यामध्ये सत्येंद्र सान्याल पण होते. त्यांना सुद्धा या ठिकाणी मला वाटतं आजीवन कारावासच लागलेला होता. आणि या सेल्समध्ये आंघोळीसाठी समुद्राचं एक असं डबके टाईप केलेलं होतं, त्याच्यातच आंघोळ्या करायच्या. कोणी किती पाणी घेईल हे वॉर्डन सांगायचं आणि त्या खाऱ्या पाण्यानेच रोज आंघोळ करावं लागायची. उल्हासकर दत्त यांना सुद्धा खूप त्रास दिला. यांना वीटभट्टीवरती काम दिलं होतं आणि 2च रोट्या यायच्या, त्यातून पण ते वॉर्डन त्यांना मागायचे, तर त्यांनी दिलं नाही म्हणून त्यांना त्या ठिकाणी खूप मारलं आणि विजेचा शॉक पण दिला. त्यातच त्यांना वेड लागल्यासारखं आलं. गेली 12 वर्ष म्हणजे तिथे ज्यावेळेस ते होते तिथून पुढचे 12 वर्ष त्यांनी हे मेंटल हॉस्पिटलमध्ये काढलेले आहेत. म्हणजे अशा आपल्या फ्रीडम फायटर जे आहेत, स्वातंत्र्य सेनानी, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, यासाठी खूप असंख्य अशा वेदना या ठिकाणी सहन कराव्या लागल्या. तदनंतर मित्रांनो 1942 ते 45 फ्रान्सने ज्यावेळेस युद्ध झालं होतं त्यावेळेस फ्रान्सने या बेटावरती आक्रमण करून हे बेट त्यांच्या ताब्यात दिलं. त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपल्या स्वातंत्र्यवीरांना खूप त्रास दिला. ते म्हणायचे की तुम्ही इंग्रजांच्या बाजूने. अशा पद्धतीने हे इंग्रज आणि फ्रान्स या लोकांनी खूप खूप असा त्रास दिला. मात्र त्याच्यानंतर ते पूर्ण सगळं बंद झालं आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. आणि त्या ठिकाणावरून सर्व जे काही लोक पण होते बाकीचे गुन्ह्यातले त्यांना सुद्धा त्या ठिकाणी रिलीज केलं. आणि आत्ता तिथे फक्त एक टुरिझम प्लेस म्हणून की काय होती काळ्या पाण्याची शिक्षा आणि काय कशा पद्धतीने इंग्रजांनी तिथे हे केलं होतं रेजिमेंट, ह्या सर्व त्या ठिकाणी आता टुरिझम प्लेस म्हणून तुम्हाला पाहायला मिळतात. तर कुणी जर गेलं अंदमानला तर तुम्ही निश्चित या ठिकाणी अंदमानच्या या सेल्युलर सेलला भेट द्या, कारण या ठिकाणी आपल्या या भारताचे जे क्रांतीवीर आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं या क्रांतीचा रणसंग्राम उभा केला आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं या इंग्रजांच्या ताब्यातून, ते खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांच्या आठवणी आहेत. आणि अजूनही तिथे सर्व आठवणी जतन करून ठेवल्या, ज्या आपण तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवल्या. तर आज मित्रांनो खऱ्या अर्थाने खरोखर म्हणजे खूप वाईट वाटलं व्हिडिओ काढताना पण, की एवढा सगळा त्रास या आपल्या स्वातंत्र्यवीरांना या इंग्रजांनी दिला. अक्षरशः म्हणजे खाण्यापासून सगळ्याच गोष्टीचे शारीरिक त्रास दिले, मानसिक त्रास दिले. त्या बॅरेक नाही आपले जे त्यांना सेल होत्या 13/8च्या, त्याच्या बाहेर हुक होतं पनिशमेंट म्हणून. 2 दिवस असे वर हात करून टांगायचे त्यांना आणि हंटरने फटके द्यायचे. 2-2 दिवस उभे करायचे पनिशमेंट म्हणून. आणि वर्षातून एखादं पत्र लिहायची त्यांना परवानगी होती. त्यात पण जर त्यांनी त्या ठिकाणी जर कुठली चूक केली, कुठल्या साथीदाराबरोबर बोलले, असं जर काही रेकॉर्डमध्ये असेल तर त्यांना ती चिठ्ठी पाठवता येत नव्हती. किंवा कुठली पनिशमेंट त्यांना मिळाली असेल रेकॉर्डला असेल तर ती सुद्धा त्यांना त्या ठिकाणी
करता येत नव्हतं. इंग्रज मात्र हे त्या ठिकाणी आलिशान जगत होते आणि आपल्या जे स्वातंत्र्यवीर येत आहेत आपल्या भारताचे, त्यांना मात्र तिथे त्यांनी खूप खूप त्रास दिला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.